राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होऊ शकतो। पोलिसांनी राज ठाकरेंना समज दिली पाहिजे, वकील असीम सरोदेंनी मागणी केली आहे। राज ठाकरेंचं विधान भडकाऊ असल्याचं सरोदेंनी यावेळी बोलताना म्हटलंय। राज ठाकरेंनी काही विधान करायचं, बेताल स्वरूपात विधानं करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि सांगायचं की या माणसाच्या हाल करून त्याला मारा, रस्त्यावर त्याला खेचून मारा, आपणच त्याला शिक्षा द्या, असं त्यांनी विधान केलेलं आहे। त्याचबरोबर प्रवीण तरडे हे जे फिल्म मेकर आहेत त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं विधान केलं की त्या आरोपीला जो मारून टाकेल त्याला आमदार खासदार करा। मग प्रवीण तरडे स्वतःच का जात नाही, त्यांनी स्वतःच त्यांना मारायचं आणि खासदार किंवा आमदार व्हायचं। आमदार आणि खासदार होण्याचे जे कायदेशीर निकष आहेत ते तुम्ही आता बदलणार का? त्यामुळे भावना तुमच्या जरी बरोबर असल्या की त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, तरी जगभरामध्ये हे कायद्याचं तत्त्व आहे की त्याची बाजू मांडू देऊन कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे। आणि त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरेसारख्या जबाबदार नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कायदा हातात घेणं, लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकाऊ स्वरूपाचं विधान करणं हे चुकीचं आहे। याच्यातून बेकायदेशीरता वाढेल, म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही। आणि त्याचबरोबर BNSच्या सेक्शन 45 आणि 196 नुसार त्यांच्यावर गुन्हासुद्धा नोंद होऊ शकतो।